भाषणापूर्वी लोकांनी बोंबा मारल्या, मग भाषण ऐकलं. रेणापुरात संतोष देशमुखांची लेक धाय मोकलीहून रडली. बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलेलं असून जवळजवळ सर्व स्तरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. आता या घटनेविरोधात लातूर जिल्ह्यातील रेणापुरात आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. रेणापूर तालुक्यातील 50 पेक्षा जास्त गावातून लोक या आक्रोश मोर्चात सहभागी झाले आहेत. रेणापूर येथील श्रीराम विद्यालय ते तहसील कार्यालय असे या आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. दरम्यान विविध सामाजिक संघटनांनी या मोर्चात सहभाग घेतलाय. अशातच संतोष देशमुख यांची कन्या देखील या मोर्चामध्ये सहभागी झाली आहे. माझ्या वडिलांच्या हत्येच्या घटनेत जे लोक आहेत त्या सर्वांना तात्काळ अटक करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी मृत सरपंच संतोष देशमुख यांची लहान कन्या वैभवी संतोष देशमुख हिने केली आहे. वैभवी देशमुख यावेळी बोलताना भावनिक झाली असून न्याय मिळेपर्यंत हा लढत राहणार असल्याची प्रतिक्रिया तिने दिली आहे. मोर्चाच्या मार्फत रेणापूरचे तहसीलदार मंजुषा भगत यांना निवेदन देण्यात आलं आहे. यात मुख्यत्वे 7 मागण्या करण्यात आल्या आहेत. आणि असेच कायम आमच्यासोबत राहा. आज ज्याप्रमाणे आमचे छत्र हिरावून घेतलंय, मला असं वाटतं की हे छत्र दुसऱ्या कोणत्याही मुलामुलीचे किंवा जी आज वेळ आमच्या कुटुंबावर ती वेळ ही कोणत्याच कुटुंबावर येऊ नये. आणि माझे वडिलांच्या बद्दल सांगायचं म्हणलं तर ते एक समाजसेवक होते. त्यांनी आजपर्यंत सगळं म्हणजे जे केलं ते समाजासाठीच केलं. त्यांनी आमच्या कुटुंबाकडे कसलंच लक्ष दिलं नाही. त्यांनी समाजासाठी म्हणजे गावात झुंजत राहिले, गावामध्ये व्यवस्था केली, सगळं ठीक केलं, स्वच्छता अभियान काढले. तसेच म्हणजे ग्रामपंचायतला आमच्या खूप पुरस्कार मिळाले आहेत. माझे वडील मुक्ती म्हणजे जे दारू व्यसन करतात त्यांना सुद्धा त्या व्यसनातून मुक्त करत होते. आणि असेच तुम्ही आमच्या पाठीमागे राहा. न्याय मिळूस तर नाही तर नंतर सुद्धा तुम्ही असेच आमच्या पाठीमागे राहा, आमच्या सोबत राहा. एक कुटुंब म्हणून आज मी तुम्हा सर्वांना माझे एक कुटुंब नाही, माझ्या परिवाराचा हिस्सा मानते. आज तुम्ही आलात तसं प्रत्येक मोर्चात या आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या. आणि जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक झालीच पाहिजे. आणि असे जो गुन्हा झाला माझ्या वडिलांवर तो नंतर होऊ नये याची सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे. आणि आज आमचे वडील आम्हाला सोडून गेले, आमचं सगळं कुटुंब मागे साधलंय आज. आणि तुम्ही एक कुटुंब म्हणून आम्हाला साथ द्या. तुम्ही आमच्या पाठीमागून जाऊ नका, सदैव आमच्या पाठीशी राहा. मी एवढीच विनंती करते. मोर्चाला आलात यासाठी मी म्हणजे तुमचे आभार मानते आणि सदैव आमच्या पाठीशी राहा एवढीच विनंती करते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बीड.